गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची हंत स्वरूपी विराले श्रीराम जीवना देरा अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत स्मारामी केला श्रीराम सारखे जागे जाते परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका तारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम समर्थ श्रीराम रामा तुझे कोमल नाम घेता संतोष वाटे बहुफार चित्ता बापा दयाळा पद भेट द्यावी संसार चिंता अवघी हरावी श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते। आणि आज या आपण सगळेजण रामरायाच्या प्राणप्रतिष्ठेच्या महान पर्वामध्ये सगळेजण आनंदाने विभोर झालेला आहोत। त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा आनंदाचा क्षण आम्हाला अनुभवायला मिळतो आहे। असे आपले कार्यकर्ते राज्यकर्ते महंत मोदीजी यांना पण मी आज प्रणाम करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणाला सुद्धा साष्टांग नमन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे पुनश्च आपल्याला एकदा वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते। आजचा निरूपणाचा आपला विषय दासबोध आणि या दासबोधाच्या अंतर्गत आज आपला दशक 13वा सुरू आहे आणि त्या दशक 13वाच्या अंतर्गत समास 5वा चालू आहे आणि 5व्या समासाचं नामविधान आहे कहाणी निरूपण। फार सुंदर असं आजच्या समासाचं शीर्षक आहे कहाणी निरूपण। आता आम्हाला नामरूप सांगत असताना समासाने उभारणी निरूपण, प्रलय निरूपण, त्यानंतर उभारणी निरूपण झालं, प्रलय निरूपण झालं, आपलं आत्मनात्मविवेक झाला। हे सगळं सारासार विवेक, आत्मनात्म विवेक, विवेक सांगितला, उभारणी सांगितली, प्रलय सांगितला। आता समर्थ आम्हाला कहाणी सांगतात आहे। म्हणजे काय सांगतात आहे? गोष्ट सांगतात आहे। आता गोष्ट कशाला सांगतात? सगळ्यांना प्रश्न पडला की नाही? खूप जड झालं जरा, म्हणून थोडं हलकं आमचं डोकं होण्यासाठी, थोडं फ्रेश होण्यासाठी म्हणून गोष्ट का? कहाणी निरूपण तर अजिबात नाही। समर्थांनी आम्हाला वेगवेगळ्या अँगलने आम्हाला सगळं पटवून दिलंय। काय पटवून दिलंय? की जे दृश्य दिसतं, जे दिसतं ते सगळं मिथ्या आहे। पिंड ब्रह्मांड याची जेवढ्यांची उभारणी झालेली आहे, म्हणजे सगळ्यांना जेवढी उत्पत्ती झालेली आहे, त्या सगळ्या मिथ्या आहेत। त्या सगळ्यांचा नाश होणार आहे।
ते मिथ्या आहे आणि या मिथ्या जगतात आम्ही रमू नाही. रमणं, रंगणं आणि रेंगाळणं हे 3 आर जे आहेत, या 3 आर मध्ये आम्ही बसू नये. आपण रमतो का? असं वाटतं का आपण या 3 आर मध्ये बसतो असं? कोणाला वाटत नाही. परंतु ज्यावेळेला विचार केला तर लक्षात येईल की खरंच आपण किती रमतो. या देहादी जगतामध्ये किती रमलेलो असतो, किती रंगतो आणि रेंगाळतो सुद्धा. रेंगाळतो कसं? साधं शिवगडला जरी आम्हाला जायचं असेल तरी शिवगडला जाताना 4-4दा मागे वळून पाहतो. आणि घरच्या लोकांना जे आम्हाला सोडायला येत असतात त्यांना 4-4दा बाय 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 करतो. नीट राहा बरं, नीट राहा बरं, आम्ही लवकरच येतो. एवढ्या सूचना करतो. याला रेंगाणं असं म्हणतात. पाय लवकर न निघणे याला रेंगाणं असं म्हणतात. सिनेमाला जायचं असेल तर कधी पटकन निघतो. शॉपिंगला जायचं असेल तेवढं पटकन निघतो. पटकन तयार होऊन गाडी घेऊन मागे वळून सुद्धा पाहत नाही की आपल्या गाडीच्या मागे कोणी बसणार आहे की नाही याचा विचार पण नाही करत. इतक्या फटकन आम्ही सेलमध्ये किंवा आमच्या आवडीच्या कार्यक्रमांना जातो. परंतु शिवगडला जायचं असेल, प्रवचनाला जायचं असेल, कथा कीर्तनाला जायचं असेल, आध्यात्मिक कार्यक्रमाला जायचं असेल, ज्या ठिकाणी माझं शाश्वत कल्याण आहे, सत्संगाला जायचं असेल, तर मात्र आमचे पाय रेंगाळतात. जावं की न जावं? आज नाहीच जाऊ. आज गेलं नाही तर जमणार नाही का? आज थोडा थकवा वाटतोय, आज थोडा पाऊस आहे, आज ढगच आहे, थोडे ढग आहे. अशा पद्धतीने आम्ही जे काही कारण देतो, न जाण्याची जी कारण आहे ही सगळी रेंगाळण्यामध्ये आहे. आणि रेंगाळतो आम्ही कुठे? प्रपंचामध्ये रेंगाळतो. प्रपंचामध्ये आम्ही रेंगाळतो आणि म्हणून मग आम्हाला आमचं शाश्वत कल्याण आम्ही जे साधायला पाहिजे ते साधत नाही. रेंगाळणं कुठे? प्रपंचात. रमणं कुठे? प्रपंचात. छान रमतो. जाऊ दे ना, आज काही मीटिंग जॉईन करतच नाही. पाहुणे आले घरी, आता पाहुणे आले तर पाहुण्यांना सांगता येतं की नाही की माझी मीटिंग आहे, मी थोडासा मीटिंगला बसतो, असं सांगता येतं की नाही पाहुण्यांना? समजा ऑफिसची एखादी मीटिंग असेल तर सांगतोच की नाही आपण की नाही नाही माझी ऑफिसची मीटिंग आहे, अमेरिकेमधली कंपनी आहे, तिकडे सकाळ झालीये आणि ते सगळे बॉस बसले आणि मला आता मीटिंग करावी लागते. पाहुण्यांना अगदी मुलीला पाहायला आलेले पाहुणे जरी असले तरी आम्ही त्यांना हे सांगतो आणि मीटिंग करतो. परंतु सत्संग असेल, दासबोध असेल तर मात्र हा विचार करतो, काय हरकत आहे आजच्या दिवस नाही केली मीटिंग तर, आमच्याकडे पाहुणे आले होते म्हणून आम्ही केली नाही. असं सांगायला आम्ही अजिबात मागे पुढे पाहत नाही. हे झालं प्रपंचात रमणं, हे झालं रेंगाळणं. आणि असं आम्ही प्रपंचात रमतो, रेंगाळतो. आणि म्हणून आम्हाला मग या रेंगाळण्यामधून, या रमण्यामधून संतांना काढावं लागतं, श्री गुरूंना काढावं लागतं. हे आमचे रेंगाळणारे, रमणारे जे असतं ते इथून काढता पायांनी कसा घ्यावा, म्हणून मग ते आम्हाला उभारण निरूपणाच्या माध्यमातून सांगतात, प्रलय निरूपणाच्या माध्यमातून सांगतात आणि कहाणी निरूपणाच्या माध्यमातून पण सांगतात. पक्क लक्षात ठेवायचं की ह्या सगळ्या निरूपणाचा उद्देश एकच आहे की देहादी जगताला मिथ्यत्वाचा दर्जा द्यायचा आणि मी परब्रह्म शाश्वत स्वरूप आहे हा निर्णय घ्यायचा. हे कधीच विसरायचं नाही. कशासाठी सगळं? याच्यासाठी केला होता अट्टहास. आता शेवटचा दिवस गोड व्हावा. बरोबर आहे. शेवटचा दिवस गोड केव्हा होईल?
ज्यावेळेला माझा प्रत्येक दिवस गोड जाईल, प्रत्येक क्षण गोड जाईल, प्रत्येक मिनिट गोड जाईल, त्यावेळेला शेवटचा दिवस गोड होईल. एकदम गोड होईल का हो शेवटचा दिवस? पुरणपोळी एकदम गोड होते का? म्हटल्याबरोबर गोड होते का? त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते, मेहनत घ्यावी लागते, तेव्हा ती गोड होईल. तसं शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आयुष्यभर आम्हाला गोड तत्वाचाच विचार करावा लागेल. आम्ही गोड राहून नाही जमणार, गोड तत्वाचा विचार करावा लागेल. आणि गोड तत्व हाच एकमेव उपाय आहे. आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप. म्हणून कहाणी निरूपण आहे, अतिशय छोटा समास आहे. या समासात काहीच नाहीये, फक्त गोष्ट आहे. तर गोष्ट आहे काहीच नाही, तर मग कशासाठी या समासाचा अभ्यास करायचा? आता मी ज्या वेळेला सांगेल समासाचा अभ्यास करायचा, त्यावेळेला लक्षात येईल अभ्यास हा कसा केला पाहिजे, कहाणी असली तरी कसा केला पाहिजे, दृष्टांत असला तरी कसा केला पाहिजे. आम्हाला समर्थांनी आता बाळा बेटा करून समजायला सुरुवात केली, कहाणी सांगितली. मुलगा झोपतच नाही, झोपतच नाही, मग आपण त्याला गोष्ट सांगतो की नाही? पण त्या गोष्ट सांगण्यामध्ये सगळं झोपेचं वर्णन करतो. त्याला समजतं आईला काय सांगायचंय, की आता तू झोप. मग आम्ही सांगतो की मग त्या छोट्या मुलाची गोष्टी, त्या मुलाला झोपच येत नव्हती. झोप त्याची झालीच नाही. मग शाळेत गेला, मग शाळेत गेल्यानंतर त्याला झोप येत होती, मग तो शाळेत झोपत होता. मग त्याला अभ्यास काही आला नाही, अभ्यास केला नाही, अभ्यास केला नाही, मग तो बुद्धू राहिला, तो हुशार झाला नाही. म्हणजे आपल्याला काय सांगायचंय त्याला, मुलाला सांगायचंय आम्हाला की बाबा रे, झोप तू आता, झोप अतिशय महत्वाची आहे, या वेळेला झोपायलाच हवं. मग सगळे झोपले आता, हे सांगतो आपण. गाऊ दादा झोपला, चिवताई झोपली, सगळं सांगतो. मग सांगण्याच्या मागचा उद्देश त्यांनी झोपावं असा आहे. म्हणजे कथेचं सार काय आहे, लहान मुलांनी झोपावं असं. म्हणून ज्यावेळेला आम्ही गोष्ट ऐकतो, त्यावेळेला आम्ही त्याच्या मागचं सार शोधण्याचा प्रयत्न करायचा. बंधुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ज्याप्रमाणे बंधुनी नवनीता तैसे घे अनंता, म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही मंथन करतो आणि त्यातलं फक्त लोणी घेतो, ताक त्याचा उपयोग करत नाही. आम्ही त्या लोणी मिळण्यासाठी जसं दह्याला घुसळतो, उद्देश काय आहे, लोणी मिळणे हा उद्देश आहे. अगदी त्याप्रमाणे वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, म्हणजे कथेमध्ये आम्ही ती कथा पूर्ण घुसळून काढायची आमच्या बुद्धीच्या रवीनी. बुद्धीच्या रवीनी आम्ही ती घुसळून काढायची आणि त्यातलं सार रूपी लोणी काढून, ते सार रूपी लोणी आम्ही काय करायचं, सार रूपी लोणी नुसतं पाहत बसायचं का? नाही, सार रूपी लोणी आम्ही सेवन करायचं. ते सेवन केलं की मग आमच्या अंगी सार लागतं, अंगी सार लागतं, आम्ही सारभूत होतो, आम्ही सारभूत होतो. आणि हे आम्हाला समर्थांना या कहाणी निरूपणामधून सांगायचं आहे. म्हणून समर्थांनी कहाणी दिली आहे. कशाची कहाणी दिली हो? राजा राणीची दिली का, जादूगाराची दिली का, संतांची दिली का कहाणी? ही कोणतीच कहाणी दिली नाही. मग कोणती कहाणी दिली, तर सृष्टी निर्मितीची कहाणी. त्याचं रूपक तयार केलं समर्थांनी आणि त्या रूपकातून मग आम्हाला सृष्टीचा परत विस्तार सांगितला, परत उभारणी सांगितली. आता त्याला कहाणीचं स्वरूप दिलं. का कहाणीचं स्वरूप दिलं? कारण आम्हाला गोष्ट सांगितली की कोणतीही
तत्वज्ञान पटकन समजतो, कोणताही सिद्धांत पटकन समजतो. गोष्ट सांगितली की असं आहे की नाही, आपलं गोष्टीच्या माध्यमातून आम्हाला सिद्धांत संत लोक सांगत असतात की नाही, आहेत की नाही अशी उदाहरणं. दृष्टांताच्या माध्यमातून द्राष्टांत सांगतात की नाही, कितीतरी दृष्टांत असतात आमचे. गोष्ट सांगते आणि मग त्या गोष्टीमधून साररूप तत्व कसं घ्यायचं ते सांगते, सिद्धांतावर कसं यायचं तेच सांगते. आज गोष्टीच आहेत म्हणतात, त्यांची आठवण आली हो गोष्टी म्हटलं तर. सुंदर रसाळ गोष्टी सांगतात, अगदी आपल्याला त्या गोष्टीमध्ये रमवून देतात आणि पटकन मग सारावर आणून सोडतात, तात्पर्यावर आणून सोडतात. म्हणजे मग आम्ही त्या गोष्टीतून भानावर येतो, एकदम असं करतो, अरे गोष्टीत रमलो होतो, कशावर यायचंय गोष्ट ऐकताना, सावध होऊन गोष्ट ऐकायची आहे. कोण सांगताय गोष्ट? मंदाताई सांगतात आहे. तुम्ही आम्ही सांगता का हो? नाही. मंदाताईंनी सांगितलेल्या गोष्टी त्यात मन कसं रमून जातो आणि लगेच सारावर येतो. गोष्ट सांगते, समुद्रात राहणारा मासा एक दिवस बघतो, थोडस समुद्राच्या बाहेर तोंड काढतो, पाण्याच्या बाहेर बघतो, काठावर शंख शिंपले चकचक चकचक असतात, चकाकणारे असतात, रेतीमध्ये मुलं खेळत असतात आनंदाने, माणसं फिरत असतात आनंदाने, भेळ पुरी त्याचे सुवास दरवळत असतात. आणि अशा याच्यात तो बघतो, काय आनंद आहे हो, काठावर जावंच हा आनंद घ्यायला. आणि म्हणून तो काठावर आनंद घ्यायला येतो. कुठे काठावर आनंद घ्यायला आला. आणि काठावर आनंद घेत असताना एक 2 मिनिटं 4 मिनिटं 5 मिनिटं खूप छान वाटलं, आनंद घेत, खरंच ह्याला जीवन ऐसे नाव, असं वाटतं इथेच राहावं. पण थोड्या वेळाने मात्र जीव गुदमरायला लागला हो. पाण्याविना मासा कसा राहील, आणि म्हणून त्याचा जीव गुदमरायला लागला, तळमळायला लागला. आणि मग तिथे छटपट छटपट करायला लागला. आणि त्याची ती छटपट ना भेळवाल्याने पाहिली, ना त्या मुलांनी पाहिली. मुलं खेळत होते त्यांनी पण पाहिली नाही, भेळवाले होते त्यांना पण ती दिसली नाही. पुष्प असेल नरनारी त्या ठिकाणी फिरत होते, आस्वाद घेत होते समुद्राचा, त्यांनाही ती दिसली नाही. मग कोणाला दिसली होती छटपट? एका दयाळू व्यक्तीला ती छटपट दिसली. जवळ आला दयाळू व्यक्ती, हातामध्ये मासा घेतला तो आणि पाण्यात सोडला. याला नेमकं काय हवंय कळलं आणि त्याला पाण्यात सोडला आणि त्याला त्याचं जीवन दिलं. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला. जो काठावर आल्यानंतर निरर्थक त्याचं जीवन होतं हे त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून तो गुदमरायला लागला. गोष्ट संपली, मासा पाण्यात गेला, आनंदाने राहायला लागला. आता गोष्ट आहे म्हणून सांगते, त्या माशाने त्या दयाळू व्यक्तीला थँक्यू म्हटलं. गोष्ट संपली. काय सुंदर गोष्ट सांगितली हो ताईंनी. मुलं तर खुश होतात ही गोष्ट ऐकून. पण आता ह्या गोष्टीतलं काय सार घ्यायचं? कशासाठी एवढा खटाटोप सांगते? ही समर्थांनी सांगितलेली गोष्ट आम्हाला कळावी म्हणून. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे की ओवी क्रमांक 16 बघा, ओवी क्रमांक 16 बघा. ऐसी कहाणी जो विवरला, तो जन्मापासून सुटला, श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने. कहाणी, जी कहाणी आहे त्या कहाणी मधला संकेत जो समजून घेईल तोच श्रोता आणि वक्ता सावध होईल आणि मुक्त होईल. हे समर्थांनी सांगितलंय. गोष्टी मधला संकेत आम्ही समजून घ्यावा. आता मी सांगितलेल्या गोष्टीमधला, आता सांगितलेल्या गोष्टीमधला काय संकेत आहे? तो मासा कोण आहे? तो मासा जीव आहे. मासा कोण आहे? जीव आहे. रूपक
रूपकात्मक गोष्ट आहे. तो मासा जीव आहे आणि तो पाण्यात चांगला आनंदाने होता हो. तो मूळचाच पाणी हे त्याचं जीवन आहे. त्यात तो आनंदाने राहत होता आणि मग त्याला तो जीव मूळचा ब्रह्मरूप आहे, मूळचा सुखरूप आहे, मूळचा आनंद रूप आहे. तो त्याच्या मूळ स्वरूपामध्ये आनंदात होता. परंतु काठावरच सगळं पाहिलं, ब्रह्मांडामधलं सगळं बघितलं, या सृष्टीमधली सगळी सृष्टी बघितली, त्यातले सगळे फसवे पॉइंट जे आहे, जे फसवणारे आहे, ते त्याला आपले वाटायला लागले. त्याच्यात तो अडकला आणि म्हणजे तो अज्ञानामध्ये अडकला, आपल्या स्वरूपाला विसरला आणि त्या अज्ञानात खेळायला लागला. वेळेवाले शंख शिंपले, चकाकणारे चांदीचे शंख शिंपले जाणारे येणारे लोक, की जे अगदी क्षणिक आहे. नाना रूपे नाना नामे जैसे गंधर्व नगरे, जे क्षणिक आहे त्यात तो रमला हो हा जीव. आणि मग नाना रूप पण सोडून गेली, नाना नावे पण सोडून गेली, ते भयवाले निघून गेले. मग मात्र लक्षात आलं की मी एकटाच आहो आणि जीव घाबरायला लागला हो. मग लक्षात आलं, अत्यंत दुःखाने तडफडू लागला तो, वाचवा कोणी मला, अहो वाचवा, अत्यंत दुःखाने होरपलोय हो मी, या आगीतून मला कोणीतरी काढा. त्रिविध तापे पोळला, परमार्थाचा अधिकारी झाला. त्रिविध तापाने पळून निघालेला आहे. ते काठ म्हणजे काय आहे? प्रपंच आहे. त्या काठामधली सगळी आकर्षण प्रपंचातली आहे, की ती जाणारी येणारी आहे. आणि मग लक्षात आलं, खडबडून जागा झाला आणि तडफडायला लागला त्या माशासारखा. जसा मासा त्या पाण्याविना तडफडतो, तसा जीव हा सुखाशिवाय सुखा वाचून तडफडतो हो, तडफडतो. आपली तडफड ही आपल्याला दिसत नाही. मी जीव पातळीवर आहे, पण मला माझी तडफड दिसत नाही. ज्याला स्वतःची तडफड दिसते ना, की नाही कशात सुख वाटत मला, नाही कशात आनंद वाटत, एकाच ठिकाणी आनंद आहे बस. कुठे आनंद आहे? तो आनंद फक्त आनंद रूप असलेले श्री गुरु त्यांच्या चरणाशी आनंद आहे. पण नाही कळत, दुःखाने तडफड तडफड करतो, पण हे त्याला कळत नाही, हे त्याला ज्ञान नसतो. आणि म्हणून त्याच तडफड पाहून दया येते हो. अकारण करुणा असणारे श्री गुरु, त्यांच्यामधलं दयाळुत्व त्या ठिकाणी जाग होत. ते जे सकाळहुनी मृदू आणि कोवळे, काय मृदू आणि सकाळहून कोवळ आहे? ब्रह्मस्वरूप मृदू आणि कोवळे आहे. आणि माझे श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे, म्हणून ते मृदू आहे, कोवळे आहे. अंतःकरण अकारण करुण असल्यामुळे, मृदू असल्यामुळे अंतःकरण त्यांचं मृदू आहे. अकारण करुणा आहे आणि अकारण करुणेने ते आमच्याकडे येतात आणि आम्हाला हाताशी घेतात. बाबा रे, मूळचा आनंद रूप ब्रह्मरूप तू आहे, म्हणून आनंद सागरामध्ये ते घेऊन जातात. गोष्ट संपली. जीव मूळचा सुखरूप या दशेला येतो. त्याचं जीवन काय आहे? माशाचं जीवन जसं पाणी, तसं जीवाचं जीवन आनंद रूपता. संकेत समजावून घेतली की नाही हो गोष्ट, आणि श्रोता वक्ता कहाणी पटून सावध झाला की नाही. आम्ही सावध व्हावं, या गोष्टीने आम्ही सावध व्हावं की नाही, की जास्ती किनाऱ्यावर रमू नये. हा किनारा फसवा आहे, हा किनारा माईक आहे. या फसव्या जगामध्ये रमू नाही, हे लक्षात आलं आणि सावध झालो. आणि सावध होऊन, ज्या क्षणी सावध झाला त्याच क्षणी श्री गुरूंची शरणागती आणि मुक्त होईल. म्हणून अशा आश्चर्यकारक ज्या कथा आहे त्या अनेक वेळा ऐकायला पाहिजे हो. वारंवार वारंवार या कथांचं आम्ही श्रवण करायला पाहिजे, त्याचं मनन करायला पाहिजे. म्हणून समर्थांनी उभारणी निरूपणात, प्रलय निरूपणात आणखीन बरेच ठिकाणी अशा कथा दिलेल्या आहेत.
समर्थांनी दशक तिसरा समास 5 मध्ये सुद्धा सगुण परीक्षेचे 4 समास दिले. त्या संपूर्ण आपल्या जीवाची कहाणी सांगितली आहे. तो कसा सुखात असतो, मग कशी त्याच्या घरचे कशी दैन्य अवस्था होते, काय होतं, असं करता करता समर्थांनी दशक तिसरा समास 5व्या मध्ये सगुण परीक्षा सांगत असताना मग त्या कशासाठी सांगितली हो ही गोष्ट, 4 समासामध्ये गोष्ट सांगितली आम्हाला, कशासाठी सांगितली? तर समर्थ म्हणतात की जन्म अघ दुःखमुळं लागती दुःखाची इंगळ, म्हणून या तत्काळ स्वहित करावे. समर्थ म्हणतात की ही 4 समास जे गोष्टीचे तुम्हाला मी सांगितले ते कशासाठी सांगितले? की सगळा जन्म हा दुःखाचं मूळ आहे, दुःखाची इंगळ आहे. इंगळ म्हणजे मोठा विंचू की जो चावल्यानंतर पाणी सुद्धा मागण्याची आमच्यामध्ये क्षमता राहत नाही. असा हा इतकी हे जन्म, सगळा अवघा प्रपंच म्हणजे हा जन्म दुःखाचं मूळ आहे, दुःखाची इंगळ आहे. म्हणून तत्काळ आम्ही आमचं स्वहित करावं आणि जन्म मरणापासून सुटावं. अशी आम्हाला भीती दाखवल्यामुळे आम्ही स्वहित करायला प्रवृत्त होतो. भीती दाखवली नसती झालं असतो का? बाबा रे, बाळा रे, जाऊ नको असं म्हटलं असतं, प्रेमाने समजावून सांगितलं हो, नाही ऐकलं आम्ही. किती सांगितले प्रेमाने, म्हण माझे नारायणा असे का फिरते रानोवन. किती सांगितले प्रेमाने, किती गोंजारिले हाताने, तरी पण रानोवनच फिरत आहे. म्हणून मग असं सांगावं लागतं जन्माचं इंगळ. म्हणून असे दाग दाखवावे लागतात, असे सोटे लावावे लागतात, म्हणजे तरी आम्ही असो हे सकळाचा आहे दारुण, म्हणून या शरण भगवंताचं जावे. काय सांगतात या गोष्टी सांगून? भगवंताला शरण जा बाबा. अत्यंत दारुण अशी अवस्था ही. आणि मग भगवत भजना वाचुनी चुके नाही जन्मयोनी, तापत्रयाची जाचणी सांगितलं पुढे. या भगवत भजना वाचून आमचे जन्म मरण चुकणार नाही. आम्हाला भगवत भजन करावंच लागेल, श्री गुरूंना शरण जावंच लागेल. कारण संसार हा अति दुस्तर आहे, म्हणजे कठीण आहे. गोष्टीच्या माध्यमातून आम्हाला संकेत गोष्ट सांगतात आहे, संकेत आम्हाला, हे संकेत आहे हे आम्हाला कळलं पाहिजे, याचं मनन झालं पाहिजे, याचं श्रवण झालं पाहिजे. आणि नुसतं श्रवण आणि मनन करून होईल का हो? तर समर्थ म्हणतात 17वी ओवी बघा, या कहाणी निरूपणामध्ये 17वी ओवी बघा, की कहाणी अशा आश्चर्यकारक कथा अनंत वेळा होत राहतात, ते आम्ही सारख्या ऐकाव्या. या आम्ही सारख्या ऐकाव्या. आणि जी नुसती आता ऐकावी काही कहाणी नाही, तर समर्थ सांगून आले 18व्या ओवीमध्ये, आमची कहाणी सरो तुमच्या अंतरी भरो, ऐसे बोलणे विवरो कोणीतरी. समर्थ म्हणतात की आमची कहाणी सरो, आमची कहाणी आता संपली, ती तुमच्या अंतरी आम्ही भरली. काय भरलं अंतरी? कहाणी भरली की कहाणीच्या मागचं तात्पर्य भरलं? कहाणी भरली नाही, तात्पर्य, सार, त्या कहाणीच्या मागचं सार आमच्या अंतरंगात भरवलं. मग आता ती आम्ही समजावून घ्यायची आमची जबाबदारी आहे, सार रूप होऊन राहण्याची आमची जबाबदारी आहे. कसं सार रूप होऊन राहावं? एक गोष्ट सांगते, मग परत तुम्हाला कळेल की सार रूप कसं होऊन राहावं. नेहमीची गोष्ट आहे, आपण छोट्या मुलांना सांगतो, काय ताई तुम्ही सगळे लहान मुलांच्या गोष्टी सांगता, आम्ही काही लहान आहोत का? नाही हो, आपण लहान नाही, पण मला की नाही लहान मुलांना गोष्ट सांगायला आवडत होती शाळेमध्ये असताना, म्हणून मग मी तेच परत सांगते उदाहरण. कोणती गोष्ट? चिवताई, काऊदादा चिवताई, पाऊस पडतो, काऊदादा येतो आणि चिवताई म्हणते, काऊदादा म्हणतो दार उघड, चिवताई म्हणते थांब थांब माझ्या बाळाला तीच लावून येते. चिवताई चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला
आंघोळ घालून येते. असं ती किती वेळा थांब थांब म्हणते. अनेक वेळेला थांब माझ्या बाळाला खाऊ घालून येते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालून येते, थांब माझ्या बाळाला जेवू घालून येते. असं करता करता पाऊस थांबतो, पाऊ दादा निघून जातो. हिचं थांब 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 चालतो. ती चिवताई कोण आहे? ती चिवताई मीच आहे हो, जीव आहे हा. स्वतःच कल्याण करण्यासाठी लवकर प्रवृत्त होत नाही. कोणीतरी आम्हाला साथ देत असतो की बाबा रे ये इकडे. पण त्याच्या सादाला ह्या जीवाचा प्रतिसाद कसा असतो? थांब, मुलीचं लग्न होऊ दे मग मी येतो. थांब, मुलाचं शिक्षण होऊ दे मग मी येतो. थांब बाबा, थांब बाबा. तो काळ आम्हाला साथ देत असतो की बाबा रे थोडा का राहिलेला आहे, आता तरी चल, आता तरी लाग कामाला. मग आम्ही म्हणतो थांब, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, म्हणजे मग मी प्रपंचातून मोकळी होईल, मग मी सत्संग करायला अभ्यास करायला मोकळी. ही जी मानसिकता आहे, थांब माझ्या बाळाला, थांब माझ्या, ही कारणाची मानसिकता जी आहे, कारण सांगण्याची मानसिकता जी आहे, आणि कारण सांगून आमच्या शाश्वत कल्याणाचा मार्ग आम्हीच रोखत असतो. ही जी टाळण्याची प्रवृत्ती आहे, मार्ग प्रवण होण्याची प्रवृत्ती नसून मार्ग टाळण्याची प्रवृत्ती आहे, ही आमची ह्या जीवाची असते. हा या गोष्टीतून संकेत आम्ही घ्यावा आणि गोष्ट सोडून द्यावी. संकेत आम्ही घ्यावा, रहस्यमय संकेत समजून घ्यावा. आणि नुसता समजून नाही घ्यावा, ते समर्थ म्हणतात इतरांना सांगा. 18वा ओवी बघा, त्याचं विवरण बघा काकांनी काय दिलंय. इतरांना सांगा, जे समजलं ते इतरांना सांगत चला. का सांगत चला? कारण बोलता बोलता अनुभव येते. मला अनुभव रूपता जर घ्यायची असेल तर मला पहिले बोलावं लागतं. बोलल्यानंतर ते अंतःकरणावर ठसतं. कितीदा तरी हे सांगितलंय हो, बोलता बोलता अनुभवाला येते. म्हणून ते इतरांना सांगत चला. आणि इतरांना जेव्हा सांगाल तेव्हा आता जर का याच्यातला काही कथाभाग राहिला असेल, समर्थ म्हणतात 19वी ओवी बघा, आता जर का काही भाग सांगितला त्याच्यातून काही जर राहून गेला असेल तर श्रोत्यांनी तो सुधारून घ्या. श्रोत्यांनी तो सुधारून घ्या, त्याच्यामध्ये सुधारणा करा. तेवढी स्वातंत्र्य श्रोत्यांना आहे. आता तुम्ही म्हणाल की मी काही भाग राहून गेला तो मी सुधारून घेतला. कसा? कहाणी गोष्टीमधला भाग कोणता होता? पाऊस थांबला, चिवत्याने दार उघडलं, पाऊदादाला आतमध्ये घेतलं. हा भाग राहून गेला होता, मी तो सुधारून सांगितला. पाऊस थांबला, पाऊदादा कंटाळून चालला गेला, चिवताई तिथेच राहिली. तिने काही दार उघडलं नाही. कशाचं? स्वहिताचं, स्वकल्याणाचं दार तिला उघडायला आयुष्यभर वेळ मिळाला नाही. काळ निघून गेला, वेळ निघून गेली, वृद्धापकाळ आला. आता कठीण आहे हो सगळं. ऐसी दशा येईल पुढे, मन होईल वेडे. माऊली म्हणते मग ऐसी दशा येईल पुढे, मन होईल वेडे. चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. रोकडं आत्मज्ञान आधीच चिंतून ठेव बाबा. अशी दशा पुढे येणार आहे की हे मन वेड होऊन जाणार आहे. वृद्धापकाळी काहीही होत नाही. आधीच तयार करून ठेवा सगळं. चिंतून ठेवी रोकडे. घेतली की नाही गोष्ट भाग, कथा भाग आम्ही सुधारून घेतला की नाही, दुरुस्त करून घेतला की नाही? आम्हाला समर्थांनी सांगितले की श्रोत्यांनी तो सुधारून घ्या. समर्थांनी क्षमा मागितली, तेवढं मात्र आपण तो भाग आपण लक्षात नाही घ्यायचा. समर्थांना क्षमा मागण्याचं काय कारण आहे आपल्याला? नाही नाही, अजिबात नाही. तेवढं नाही स्वीकारायचं आपण. नाही तर पहा, समर्थांनी सुद्धा क्षमा मागितली, मला क्षमा करावी, आम्ही क्षमा केली. नाही, अजिबात नाही.
अजिबात नाहीत. आणि म्हणून अशा कहाणींचे, अशा ज्या कहाणी असतात, अशा ज्या गोष्टी असतात, ह्या गोष्टींचं आम्ही सतत मनन करायचं, विवेकाने मनन करायचं. मी ह्या समासामधली गोष्ट एवढ्या उभ्या झाल्या, गोष्ट कशी ऐकायची आणि गोष्टीतून माझा मी उद्धार कसा करून घ्यायचा, हे झाल्यानंतर गोष्ट सांगणार आहे. पण गोष्ट फारच थोडी आहे. म्हणून गोष्ट ऐकायची कशी हे आधी सांगणार आहे. म्हणजे मग तयार कानाने आपण ही गोष्ट ऐकू. समर्थांनी सांगितलेली. आता आपल्याला वाटतं की ताई आधीच्या दिल्या उभ्या सोडून ह्याच उभ्यांवर चालू आहे तुमचं. ह्या उभ्यांवर सांगण्याचं कारण असं आहे की गोष्ट कशी ऐकावी. मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी माधव. वाया व्यर्थ कथा, कथाभाग त्याच्यामधला सांडवून द्यायचा आहे आणि सार तत्व मला घ्यायचं आहे आणि सार रूप व्हायचं आहे. तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, ते नवनीत मला घ्यायचं आहे. म्हणून हा खटाटोप, म्हणून समर्थांनी सांगितलेल्या ओव्या मागच्या ओव्या आधी घेते आहेत. म्हणून 19वी ओवी सांगते की ऐसी कहाणी निरंतर, विवेके ऐकती जे नर, दास म्हणे जगोद्धार तेची करीती. ह्या अशा पद्धतीच्या गोष्टींचं जे सतत विवेकानी मनन करता, विवेकानी मनन करायचं आहे. त्याच्यावर मनन करायचं, त्या गोष्टीवर विवेकाने मनन करणं म्हणजे काय हो, त्या गोष्टीवर गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्यावर मनन करायचा, म्हणजे स्वतःचा विचार करायचा की काय सांगितलं असेल, तो मासा कोण असेल, तो समुद्रावर आला म्हणजे कुठे आला असेल. झालं मनन सुरू. मग समुद्रावर त्याला का करमलं नाही, का त्या भेळवाल्याने त्याला भेळ नाही दिली हो खायला. चौपाटीवरची भेळ, समुद्रावरची भेळ काय टेस्टी असते हो, एकदम एनर्जीच येते. काय पण कॉमेंट्स असतात आमच्या, काय प्रतिक्रिया असतात. त्या भेळ खाल्ल्याने जर आमच्या अंगात एनर्जी येत असेल तर मग आम्हाला आमच्या एनर्जी येण्याचे उपाय फारच थातुरमातुर आहे. तो चुरमुरे एकत्र करायचे, ते भिजवायचे, ते खायचे, त्याने एनर्जी, तकलादू एनर्जी. तकलादू एनर्जीने होणार आहे का? अजिबात नाही. त्या भेळवाल्यांनी का भेळ दिली नसेल त्या माशाला. झाली सुरू, मनन सुरू झालं आणि मनन सुरू झाल्यानंतर निष्कर्ष निघाला की त्या माशाला त्याचं जीवन हवं होतं आणि जीवन देण्यासाठी हे लोक कोणी अधिकारी नव्हते, फक्त श्री गुरुच, बाकी कोणी नाही. कोणताच प्रवचनकार नाही, कोणताच कीर्तनकार नाही, फक्त श्री गुरु आणि श्री गुरुच. बस त्यांची करुणा आपल्या प्रती द्रवली, त्यांचं अंतःकरण या जीवाप्रती द्रवलं की तेच क्षणी अनुग्रह झाला. ज्या क्षणी अनुग्रह झाला तेच क्षणी मुक्त झाला. त्याच क्षणाला तो जीव मुक्त होतो. हो, हातात घेऊन लगेच सोडलं पाण्यात, तो पाणी, त्याला जीवन मिळालं, जीवनाला अर्थ प्राप्त झाला. मनन केलं, मनन करून विवेक झाला. विवेक काय झाला? विवेक हाच झाला की मी मूळचा आनंद रूप आहे, मी पाणी रूपच आहे, पाणी हेच माझं जीवन आहे. त्या माशाच्या रूपाने विवेक झाला की माझं जीवन काय आहे, आनंद रूपता हेच माझं जीवन आहे, ब्रह्मरूपता हेच माझं स्वरूप आहे आणि तेच सत्य आहे. बाकी किनाऱ्यावरचे सगळे भेळवाले, जाणारे येणारे, किल्ला खेळणारे लहान मुलं, पाण्याशी खेळणारे लहान मुलं, चकाकणारे शंख शिंपले, सगळे मिथ्या आहेत. मनन केलं, मननातून विवेक केला आणि असा विवेक जो करतो तो स्वतःचाही उद्धार करतो आणि आपल्या बरोबरच्या लोकांचाही उद्धाराला त्याला लावतो. आता ठीक आहे, मंथुनी नवनीता झालं, याला मंथुनी नवनीता म्हणतात. आणि म्हणून उद्धाराचं जो पहिलं साधन कोणतं असेल तर अशा पद्धतीच्या सांकेतिक रचनांचं
अध्यात्मशास्त्राचं विवरण करायचं, सांकेतिक अर्थाचं रचनांचं विवरण करायचं आणि त्यातलं सार निवडून घ्यायचं. याला निरूपण असं म्हणतात. रूपाचं निरूपण, निरास केला, रूपाचा निरास केला, स्वरूपाची निवड केली. निरूपण, नि म्हणजे नाही, रूपण म्हणजे रूप, रूपाचा निरास केला, रूप नाही, रूपाचा निरास केला आणि स्वरूपावर आरूढ होणे, याला निरूपण असत. हे ज्या याच्यामध्ये असतं त्याला निरूपण असं म्हणतात. म्हणून कहाणी निरूपण, कहाणीच्या माध्यमातून सार तत्वाची निवड, म्हणून ते कहाणी निरूपण, प्रलय निरूपण, उभारणी निरूपण, याला निरूपण असं म्हणतात. म्हणून संपूर्णपणे पटेल असे तर्कसंगत व साधार विवरण करावे. तर्कसंगत असं विवरण करावं, उगीच तर्काला सोडून नाही करावं. संगत विवरण करावं. कसं तर्कसंगत विवरण? कसं त्याच मांडणी सांगते हो, आत्ताच करून आले प्रवचनामध्ये श्रोत्यांसमोर. मला सूचना होत्या आयोजकाच्या की इथे शास्त्र अजिबात सांगू नका, इथे वेदांताचे शब्द पण नाही आले पाहिजे, इतके साधे भोळे भक्तिभावी लोक आहे. म्हटलं भक्ती भोळे साधे भोळेच लोक छान वेदांत समजू शकतात आणि त्यांना छान वेदांत समजतो. तो म्हणे कसं? ऐका आज सांगते. बसले, सांगितलं तर्कसंगत विवरण, विवरण तर्कसंगत हवंय. सांगितलं काय? सांगितलं काय? मुद्दा मांडला रामराया कसे आहेत हो? श्रीराम जयराम जय जयराम हा विषय घेतला. रामराया कसे? आनंद रूप आहेत. मला जप का करायचा? मला आनंद रूपतेसाठी, मला रामाला भेटायचं आहे. जप कशाला करायचा? रामरायाची भेट झाली पाहिजे मग करायचा. मग रामराया कसे हो? रामराया आनंद रूप आहे. का आनंद रूप आहे? आपण गेले 8 दिवस रामरायाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे म्हणून किती आनंदात सगळे, सगळा देश आनंदाने उल्हासित झालेला आहे. म्हणजे रामराया येणाऱ्या कल्पनेने आपण सगळेजण आनंदात आहो की नाही. ह्याचाच अर्थ रामराया आनंद रूप आहेत. त्यांनी माना डोलवल्या, अगदी बरोबर आहे. मी म्हंटल आनंद रूप आहेत रामराया. रामराया चैतन्य रूप आहे. थोड्या बुचकाळत पडल्या. चैतन्य रूप आहे. मी म्हंटल त्यांना सांगितलं की बघा, लहान मूल आहे, त्या लहान मुलाला एक कुत्र्याचं पिल्लू छोटस त्याच्या समोर ठेवलं आणि एक कुत्र्याचं पिल्लाचं खेळणं ठेवलं. कशाकडे ते धावतील? त्या लहान मुलाला आनंद कशामुळे होईल? त्या लहान मुलाला प्रत्यक्ष जे जिवंत कुत्र्याचं पिल्लू आहे ना, त्याच्याचमुळे आनंद होणार आहे. आणि ते धावणारे ते जिवंत कुत्र्याचं पिल्लू घ्यायला आणि खेळणं बाजूला साळणं. एकीकडे त्या खेळण्याला किंडी देऊन द्या, ते कुत्रं जे खेळणं असतं तेही तिथे नसं उड्या मारतं आणि इथे जिवंत कुत्र्याचं पिल्लू उड्या मारतो. लहान मूल कशाला धावेल? कुठे धावेल? आणि आपल्याला पण काय आवडेल? ते जिवंत कुत्र्याचं पिल्लू आवडेल. म्हणजे जिथे चैतन्य आहे. का आवडलं हो आम्हाला ते कुत्र्याचं पिल्लू? ते जिवंत आहे म्हणून. खेळणं जिवंत आहे का? नाही. ते जिवंत का आहे? त्यामध्ये चैतन्य आहे. पटलं की नाही? बिलकुल पटलं. सगळे म्हणून एकदम पटलं. म्हणजे चैतन्य जिथे आहे तिथे आनंद आहे. ज्ञानाला पण मिळतो, अज्ञानाला पण मिळतो. त्या लहान मुलाला पण मिळाला की नाही, म्हणूनच ते कुत्र्याचं पिल्लू पकडायला धावतो की नाही. हो बरोबर आहे. म्हणजे जिथे चैतन्य आहे तिथे आनंद आहे. आता आमच्या देहाची जी हालचाल होते, आज आम्ही प्रवचन ऐकतोय, मी प्रवचन देते आहे, तुम्ही ऐकता आहात, आवडलं म्हणून माना डोलवत आहे, हे कोणामुळे होत आहे हो? कशामुळे होत आहे? चैतन्यामुळे होत आहे. एक बाई म्हणाली चैतन्यामुळे होत आहे. आणि चैतन्यामुळे होत असल्यामुळे आपल्याला आनंद मिळतोय की नाही? प्रवचनातून ऐकणाऱ्याला आनंद मिळतोय आणि मला सुद्धा आपण माना डोलवल्याने आनंद मिळतोय की नाही? हो. म्हणजे चैतन्य रूप
जे आहे ते आनंद रूप आहे. म्हणजे रामराया हे आनंद रूप आहे, कारण ते चैतन्य रूप आहे म्हणून आनंद रूप आहे. आणि तेच चैतन्य जे रामरायामध्ये आहे तेच माझ्यामध्ये आहे म्हणून मी आनंद रूप आहे. आता ह्या ठिकाणी मी आणि रामराया यांचं ऐक्य, चैतन्याच्या दृष्टीने ऐक्य एकच आहे. मी आणि रामराया एकच आहे. मग आता या ठिकाणी रामा तुझे कोमल नाम घेता संतोष वाटे भो फार चित्ता, बापा दयाळा मज भेट द्यावी. आता मला भेट रामरायांनी दिली, ती भेट झालीच की नाही, आहेच की नाही, वेगळी करावी लागली का? अजिबात करावी लागली नाही. तो मी एकच आहे. यासाठी श्रीराम जय राम जय जय राम. तर्कसंगत तर्कसंगत गोष्ट, तर्कसंगत मांडणी जर विवरण केलं, रहस्य समजून सांगितलं, तर सांगता सांगता संशयरहित होणं. संशयरहित झालो की नाही संशयरहित. कोणते वेदांताचे शब्द आले का? नाही. कोणती शास्त्राचे शब्द आले का? नाही. अशा कहाण्यांमधून आम्ही तर्कसंगत विवरण करावं आणि समजून घ्यावं. प्रकाशक तत्व समजून घ्यावं. देहाच्या मिथ्यत्वाबद्दल समजून घ्यावं. असं सतत ऐकावं म्हणजे समाधान टिकून राहतं. म्हणजे समाधान टिकून राहतं. आणि हा जो सगळा गोंधळ आहे, तत्वांचा गोंधळ जो झालाय, माईक तत्वांचा गोंधळ जो झालाय, जो गलबला झालाय, ह्यापासून आम्ही लांब राहावं. हा असा म्हणतो, तो तसा म्हणतो, कणादशी म्हणतात, पिपराद असे म्हणतात, शून्यवाद असा म्हणतो, बौद्ध असं म्हणतो. याच्यातच आमचा वेळ जातो. आणि माईक तत्वांचा गोंधळ जिथे आहे, म्हणजे नेमकी माईक तत्व कोणती आहे, ती कशी, माया कशी काम करते, माया कशी हवी होते, मायेच विवरण करत बसल्या, त्याच्याच चिंध्या फाड करत बसलो आम्ही, तर मात्र आम्हाला सार तत्व सापडणार नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी लांब राहावं, यापासून लांब राहावं. आणि आम्ही आमचं शाश्वत हित साधून घ्यावं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, ही बुद्धीला सवय लावावी. म्हणजे मग आम्ही फापट पसाऱ्यामध्ये, तत्वज्ञानाच्या फापट पसाऱ्यामध्ये पडण्यापेक्षा तत्वज्ञानाचा गाभा लक्षात घ्यावा. गाभा लक्षात घेऊन ते बारकावे टिपावे. तत्वज्ञानामधले बारकावे टिपत टिपत अभ्यास करावा. मग आम्ही बारकावे टिपत टिपतच कुठपर्यंत जातो? मूळ तत्वापर्यंत जातो. ब्रह्मस्वरूपापर्यंत बारकावे टिपत टिपत जातो. आणि हे बारकावे म्हणजे कोवळे पण आहे. हे बारकावे म्हणजे मृदू पण आहे. रामा तुझे कोमल नाम घेता, असं त्या रामराया कोमल नाम आहे. म्हणजे अशी बारकावे टिपत टिपत जाणं आणि ब्राह्मणरूप गोष्टीमधून अशा पद्धतीचा त्या कहाणीचा आम्ही अभ्यास जर केला, तर एक गोष्ट आम्हाला ब्रह्मरूपतेपर्यंत घेऊन जाते. जर अशा पद्धतीने हे मुद्दे आम्ही लक्षात घेतले, तर कुठून बघितलं आपण गोष्ट कशी घ्यायची, गोष्टीमधलं मन नवनीत कसं घ्यायचं, सारतत्व कसं घ्यायचं, ओबी क्रमांक 16 पासून बघितलं. 16, 17, 18 या सगळ्या ज्या ओव्या आहेत पुढच्या, या नीट अभ्यास करा परत. आणि याच्यातून नवनीत कसं काढायचं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि आता समर्थांच्या गोष्टीला आपण सुरुवात करू. आता तुम्हाला ही गोष्ट जास्ती एक्सप्लेन करून सांगावी लागणारच नाही, कारण आता आपण सगळेजण तयार झाले आहात त्यातले बारकावे टिपायला. म्हणून मी हा आधी भाग घेतला. आधी भाग घेऊन त्या वृत्तीमधले जे काही पोकळ भाग होते ते सगळे काढून टाकले. आणि आता त्या बुद्धिवृत्तीला सूक्ष्म करून, ती बुद्धिवृत्ती ज्याला सूक्ष्म होईल तेव्हा ती बारकावे टिपेल, तोपर्यंत टिपणार नाही.
सोनाराकडे गेल्यानंतर बारीक जेव्हा आपण सोन्याची तार देतो ना, तेव्हा सोनाराचे हत्यारे बघा कसे असतात, अत्यंत नाजूक आणि बारीक असतात ते. ती छोटी तार उचलायला ते मोठा चिमटा नाही वापरत, नाजूक चिमटा वापरतात आणि दृष्टी सुद्धा अत्यंत एकाग्र करतात. आपल्याशी सुद्धा बोलत नाही, कारण बारीक सोन्याची तार उचलावी लागते. म्हणून एकाग्र बुद्धी, सूक्ष्म बुद्धिवृत्ती करतात. तसंच आम्ही सुद्धा कहाणीमधली सूक्ष्मता जी आहे, बारकावे जे आहे, हे टिपण्यासाठी एकाग्र बुद्धी करावी आणि टिपावे. गोष्टीला प्रारंभ, गोष्ट सांगून राहिले. 2 संन्यासी छान फिरत होते, देशाटनाला गेले होते आणि त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. आता चांगली गोष्ट सांगा, एक चांगली गोष्ट सांगा बा, की जेणेकरून रस्ता चांगला, लवकर आमचा रस्ता पार होईल. पण चांगली गोष्ट सांगायला सुरुवात केली. कोणती गोष्ट? हो, सांगितलं की एक स्त्री आणि पुरुष होते. एक स्त्री आणि पुरुष होते, त्यांचे अत्यंत एकमेकांवर प्रेम होतं. किती प्रेम होतं की ते जराही एकमेकांना सोडून नाहीच राहायचे. असं होतं का हो कधी? प्रपंचामध्ये प्रत्येकाला अनुभव आहे ना की जावंच लागतं पुरुषांना नोकरीवर, बाईला घर सांभाळावंच लागतं, किंवा बाई पण नोकरीवर जाते. असं कधी घडलंय प्रपंचामध्ये? पण इथे घडलं. कोण होते? पुरुष आणि प्रकृती. कोण होते ते? स्त्री पुरुष कोण होते? पुरुष आणि प्रकृती. प्रकृती काय आहे? माया आहे. आणि पुरुष कोण आहे? उत्तम पुरुष ब्रह्म. प्रकृती माया आणि उत्तम पुरुष ब्रह्म. पुरुष कोण आहे? ब्रह्म. आणि प्रकृती आणि पुरुष म्हणजे एकमेकांना सोडून ते राहतच नव्हते, अद्वैत रूपाने ते होते. इथे दिलेलं आहे, अद्वैत भावाने ते राहत होते. त्यांच्यात वेगळेपणा, बिलकुल वेगळेपणा न ठेवता अद्वैत भावाने राहायचे. तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. कसे अद्वैत भावाने राहायचे? माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया. म्हणजे काय? प्रकृती कोण आहे? माया आहे. आणि पुरुष कोण आहे? ब्रह्म आहे. आता माया त्याची ब्रह्म कसं? माया हेच ब्रह्म कसं? आणि ब्रह्म तीच माया कशी? माया त्याची ब्रह्म म्हणजे ब्रह्मस्वरूप आम्हाला परोक्षत्वाने कळायला मायेचाच आधार घ्यावा लागतो. त्याशिवाय आम्हाला ब्रह्मस्वरूप कळतं का हो? ब्रह्म असंच आहे, सच्चिदानंद रूप आहे, अविकारी आहे, अविनाशी आहे, निरवय आहे, हे सगळं कळायला आम्हाला ब्रह्माचं परोक्ष ज्ञान घ्यायला आम्हाला कोणाचा आधार घ्यावा लागतो? मायेचा, शब्दाचा आधार घ्यावा लागतो. शब्द हे माईक आहे. म्हणजे मायेशिवाय आम्हाला ब्रह्माचं स्वरूपाचं आकलन होत नाही. मग आता माया ब्रह्माला सोडून राहू शकते का हो वेगळी? आणि ब्रह्म मायेला सोडून राहू शकतं का वेगळं? नाही. माया जर का ब्रह्माला सोडून गेली तर तिथे सांगणारा कोणीच उरत नाही, बोलणारा कोणीच उरत नाही. स्वरूपाकारता, ब्रह्मरूपता, तिथे माया त्याची ब्रह्म नाही. पण त्यापूर्वी बाकीच्या मागच्या लोकांना समजून सांगावं लागतं, म्हणून मायेचा आधार घ्यावाच लागतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी अमृत अनुभवाचं कथन श्री गुरूंच्या सांगण्यानुसार केलं. ती माऊली, श्री गुरु म्हणतात, ज्ञाना तू तर झाला, तू स्वरूपाकार झालास, प्रश्नच नाही. पण अरे तुझा जो अनुभव आहे तो कथन कर. परत जरा ये, 2 पायऱ्या खाली ये, मायेच्या प्रांतात ये, मायेचं साह्य घे आणि कथन करून ठेव अमृतानुभव. जेणेकरून मागचे चालत येणारे जे लोक आहे त्यांना कळेल की नेमकं ब्रह्मानुभव कसा असतो आणि काय करावं लागतं ते. माऊली 2 पायऱ्या खाली आली हो, मायेच्या प्रांतात आली, मायेचं साह्य घेतलं, शब्दांचं साह्य घेतलं, अमृत अनुभव लिहिला. माया त्याची ब्रह्म.
म्हणजे आता ब्रह्मस्वरूप मायेचा आधार घेतल्याशिवाय आम्हाला कथन करता येत नाही. मग आता वेगळी राहिली का? वेगळी राहू शकते का ती? नाही. आणि ब्रह्मतेची माया. आता या ब्रह्माचं अधिष्ठान, या मायेचं अधिष्ठान ब्रह्म आहे. माया ब्रह्माच्या अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही. मायेच्या ब्रह्माच्या अधिष्ठानाशिवाय माया राहू शकत नाही. परब्रह्म एकटेच होते आणि एकोहम बहुस्याम हा संकल्प आला, मायेचा तिथेच उत्पत्ती झाली. मायेचं अधिष्ठान ब्रह्म आहे, अधिष्ठानाशिवाय ती राहू शकत नाही. आणि ब्रह्मस्वरूपाचं कथन करण्यासाठी मायेचं साह्य घ्यावं लागतं. म्हणून ब्रह्म सुद्धा मायेशिवाय राहू शकत नाही. म्हणजे ब्रह्माचा कथन जे आहे ते मायेशिवाय होऊ शकत नाही असा अर्थ घ्या. नाही तर मग काहीतरी वेगळा अर्थ जर घेतला आम्ही की ब्रह्म राहू शकत नाही, आम्हाला समजण्यासाठी ही शास्त्राने मांडणी केली आहे की मायातेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया, अंग आणि छाया जयापरी. ज्याप्रमाणे सावली आणि आम्ही एक असतो, सावली आम्हाला सोडून राहत नाही, त्याप्रमाणे त्याप्रमाणे हे दोन जोडपे, हे जे जोडपं होतं हे एकमेकांना सोडत नव्हतं. मग त्यांना एक मुलगा झाला, तो विष्णू झालं. त्या मुलाला परत मुलगा झाला, तो ब्रह्मदेव. तर ही शास्त्राने आम्हाला समजण्यासाठीच समर्थांनी केलेली ती मांडणी आहे. आणि त्यालाही मुलगा झाला, तो मग शिव, तमोगुणाचा अधिपती, तो शिव झाला. आणि मग मात्र हा शिव कसा होता? अज्ञानी होता. तो त्याच्या अज्ञानी असल्यामुळे तो सर्वांना तो ठार मारत होता. विचार न करता ठार मारून द्यायचा, म्हणून त्याला अज्ञानी असं म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाने आपला मोठा व्याप मांडला, तो विष्णूचा सर्वज्ञ होता. सर्वज्ञ मुलगा होता. सर्वज्ञ कोण? ईश्वर. त्यांनी काय केलं? ब्रह्मदेवानी सगळा व्याप जरी वाढला तरी सुद्धा तो व्याप वाढून सुद्धा तो व्यापनोती इति विष्णू झाला नाही. हे फार महत्वाचं आहे. व्याप वाढून सुद्धा व्यापनोती इति विष्णू असा तो मुलगा झाला नाही. तो सर्वज्ञच होता, तो सर्व व्यापकच बनला, पण निरपेक्ष व्यापक असणारा व्यापनोती ती विष्णू आहे ते तो होऊ शकत नाही. आणि म्हणून विष्णू हा सांभाळ, विष्णूने सगळ्या याचा सांभाळ केला. तर त्याच्या मुलांनी त्यात काहीतरी नवीन भर घातली. बाबा हे घर की नाही जरा आपण एक्सटेंड करू, म्हणतात की नाही मुलं, रिनोव्हेट करू, एक्सटेंड करू. आणि असं रिनोव्हेट घर करतो, मोठं घर करतो, आणखीन काही नवीन गोष्टीची भर टाकतो. पण त्याचा मुलगा फारच दुष्ट हो. पण तू त्या पंताने काय केलं? लगेच ठार मारतो. नाही पटलं की ठार, नाही पटलं की मारलं. काय मुलं आजकालची, दिसलं की मार, मुंगळा दिसला तरी मारतात. अरे बाबा मारू नको, ऐकतच नाही, मुंगळेच मारतो. आमचा पण तू मुंगळेच मारतो, विचार नाही करत. कोण आहे हा? पण तू शिव आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती अशा रूपकाच्या माध्यमातून सांगितलेली आहे. मायेची उत्पत्ती अशी सांगितलेली आहे. परब्रह्म एकमेव अद्वितीय असून सुद्धा आम्हाला ते मायेच्या साह्याने कळणार. म्हणून माया आणि ब्रह्म, म्हणून माया ही प्रकृती आहे आणि प्रकृती पुरुषाशिवाय राहू शकत नाही. त्याच्या अधिष्ठानावरती कार्य करते. म्हणून आम्हाला या गोष्टीच्या रूपाने अशा पद्धतीचं रूपक दिलं. आणि मग त्यांचा उदंड विस्तार झाला. आणि मग खूप विस्तार झाल्यानंतर काय झालं? सुरू भांडणं घरात. आई तू त्याला खूप जास्ती देते आणि मला कमी देते. तो मोठा दादा आहे म्हणून त्याला जास्ती आणि मी लहान आहे म्हणून मला कमी. का बरं? एकटा होता तो सगळं, तोच हडप करत होता.
किंवा मोठा म्हणतो आई हा लहान आला ना तेव्हापासून तू जास्ती लक्ष देते, माझ्याकडे देतच नाही. लहान मोठा म्हणतो कारण त्याच्या प्रेमामध्ये भागीदारी झाला. तोपर्यंत तो एकटाच होता. मग असा हा प्रचंड व्याप जेव्हा वाढला, अगणित वाढला, त्यावेळेला उदंड विस्तार झाला. आणि मग विस्तार झाल्यानंतर सतत भांडण त्यात सुरू झाली. विस्तार झाल्यानंतर वादळ चालू झाली, भूकंपही सुरू झाले, अतिवृष्टी सुरू झाली, उलाढाली पृथ्वीमध्ये सृष्टीमध्ये उलाढाली सुरू झाल्या. कुठे भूकंप होतात आहे, कुठे अतिवृष्टी होते, उलाढाली झाल्या सुरू, आणि दुःख सुरू झाले. आणि ह्या सगळ्यामध्ये, या दुःखामध्ये, अनेक उलाढालीमध्ये आई वडिलांचं विस्मरणच झालं मुलांना. अगं आई, आई म्हणते बाळा फोन नाही केला रे, 2 महिने झाले. अगं आई कंपनीचं इतकं काम होतं, एवढं टेन्शन होतं की त्या टेन्शन मध्ये तुला फोन करायचं विसरलो, बाबांनाही फोन करायचं विसरलो. एवढं टेन्शन, एवढं टेन्शन. असं ह्या जीवाला एवढं काही, ह्या व्यापामध्ये हा जीव गुंततो की तो मूल आपल्या आई वडिलांना विसरतो की मी माईक प्रकृतीपासून आहे. म्हणून या माईक गोष्टीमध्ये न रमता जे मूळ पुरुष आहे, ब्रह्म आहे, त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं आहे, याच्याकडे दुर्लक्ष झालं. आणि या माईक पसाऱ्यामध्ये मी रमलो. दुःख, अगणित दुःख, भांडण, जीवित हानी झाली. आणि संहार, प्रपंचासक्ती वाढल्यामुळे संहार सुरू झाला. त्या ठिकाणी जराही विचार उरला नाही. मग मात्र कशाचाच विचार उरला नाही आणि महाप्रलय झाला. त्या ठिकाणी मग नातू नाही, बाप नाही, मुलगा नाही, पण तू नाही, काहीच नाही. महाप्रलय. त्या महाप्रलयात सगळं का रे बाबा रे, भांडता सगळं नष्ट होईल भांडण केल्याने, गुण्या गोविंदानी राहा. पण नाही हो, ते शक्य नाही झालं, ते शक्य नाही झालं. आणि असा महाप्रलय झाला. आणि महाप्रलय झाल्यानंतर आता मात्र शिल्लक एकच उरलं, ते म्हणजे परब्रह्म. बस, काय उरलं? या उपरी शाश्वत उरले परब्रह्म, ते मी आहे, एवढंच ते उरलं. मग आता ही गोष्ट आम्ही अशा पद्धतीने समजून घेतली, तर या गोष्टीमध्ये न रमता त्या गोष्टीच्या तात्पर्यामध्ये आम्ही रमलो पाहिजे. ते परब्रह्म शिल्लक राहिलेलं मी आहे. अशा पद्धतीने कहाणी निरूपण आपण समजून घ्यावं. आणि मंथुनी नमता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. बस, त्या बाकीच्या कथेमध्ये रमू नाही. इति श्रीदासोबोधे गुरु शिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5वा. या ठिकाणी 5वा समास समाप्त झाला आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शैला रेखावेली नमस्कार करते. रामकृष्ण हरी.